नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या सेक्टरमधील फंडामेंटली स्ट्रॉंग 10 कंपन्या की ज्यांच्यामध्ये जबरदस्त फ्युचर ग्रोथ आहे अशा कंपन्यांविषयी माहिती घेणार आहोत। या कंपन्या कोणता बिझनेस करतात, त्यांचे फायनान्शियल्स कसे आहेत याचा शॉर्टकटमध्ये आपण रिव्ह्यू बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वात पहिली कंपनी आहे डीमार्ट। अव्हेन्यू सुपरमार्ट्स या नावाने ती लिस्टेड आहे। मिस्टर राधाकिशन दमानी हे या कंपनीचे प्रमोटर आहेत। डीमार्ट सर्वांनाच माहिती आहे। भारतामध्ये जवळपास 263 ठिकाणी डीमार्ट आहे आणि भविष्यामध्ये याची संख्या 500 ते 600 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, डीमार्टच्या शेअरची प्राइस आज रोजी जर पाहिली तर ती आहे 4140 रुपये। त्यानंतर कंपनीचं पीई आहे 181, बुक व्हॅल्यू आहे 196 रुपये आणि आरओसी 12.7 आणि आरओई 9.45% आहे। मित्रांनो, प्रमोटरकडे 75% शेअर्स आहेत आणि यापैकी 0% शेअर्स त्यांनी प्लेस केलेले आहेत। कंपनीवर 510 करोड रुपयांचे कर्ज आहे आणि इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे 41.4। म्हणजे काय तर कंपनीला 510 करोड रुपयांवर जे व्याज द्यावं लागतं त्याच्या 41.4 पट कंपनी नफा कमावत आहे। डेट टू इक्विटी खूपच कमी आहे, म्हणजे चांगला आहे 0.04। अर्निंग्स पर शेअर 22.8 रुपये आहे। मागील 3 वर्षांमध्ये कंपनीने दरवर्षी सरासरी 11.5% प्रॉफिट कमावला आहे आणि कंपनीची विक्री 17.1% वाढली आहे दरवर्षी। क्विक रेशो आणि करंट रेशो सुद्धा चांगला आहे। त्यानंतर आपण जर चार्ट पाहिला मागील 1 वर्षाचा तर प्राइस चार्ट अप ट्रेंड मध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी काय झाले बघा, या ठिकाणी प्राइस 4731 वर जाऊन त्यानंतर थोडीशी प्राइस करेक्ट झाली शेअर प्राइस आणि 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेज वरती या स्टॉकने सपोर्ट घेतला आणि तिथून हा स्टॉक बाउन्स बॅक झालेला आहे। मित्रांनो, यानंतर हा स्टॉक वर जाण्याची शक्यता आहे। मॅक्स जर चार्ट आपण पाहिला तरी सुद्धा तुम्हाला दिसेल की कंपनी लिस्ट झाल्यापासून आतापर्यंत कंपनी अप ट्रेंड मध्ये आहे। यानंतरची कंपनी आहे ॲस्ट्रल पॉलिटेक्निक लिमिटेड। मित्रांनो, ॲस्ट्रल कंपनी पीव्हीसी पाईप्सचा बिझनेस करते। यामध्ये त्यांचे प्रोडक्ट्स आहेत प्लंबिंग पाईप्स, सिवेज पाईप्स, ॲग्रिकल्चरल पाईप्स, वॉटर टँक्स, त्यानंतर इंडस्ट्रियल पाईप्स, केबल प्रोटेक्शन, सरफेस ड्रेनेज सिस्टीम, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, इन्सुलेशन ट्यूब, ॲन्सिलरी प्रोडक्ट्स, फायर स्प्रिंकलर पाईप्स अशा प्रकारचा बिझनेस ही कंपनी करते। एका शेअरची प्राइस आहे 2181 रुपये। कंपनीचं बुक व्हॅल्यू आहे 104 रुपये आणि आरओई आहे 23.6% आणि आरओसी 29.5%। प्रमोटर्सकडे 55.7% शेअर्स आहेत आणि त्यातील एकही शेअर त्यांनी गहाण ठेवलेला नाही। कंपनीवर कर्ज आहे 93.4 करोड रुपयांचं आणि कंपनी नफा कमावते। त्या कर्जापोटी जे व्याज द्यावं लागतं त्या व्याजाच्या 77.8 पट नफा कंपनी कमावत आहे, म्हणजे खूपच चांगला प्रॉफिट कंपनी कमावत आहे। अर्निंग्स पर शेअर 25.7 रुपये आहे। क्विक रेशो आणि करंट रेशो सुद्धा चांगला आहे। त्यानंतर आपण जर मॅक्स प्राइस चार्ट बघितला तर तो अप ट्रेंडमध्ये आहे आणि मागील 1 वर्षापासून कंपनीचा प्राइस चार्ट जबरदस्त अप ट्रेंडमध्ये आपल्याला दिसत आहे। त्यानंतर पियर कंपॅरिझन जर आपण बघितलं तर ॲस्ट्रल पॉली मार्केट कॅपच्या हिशोबाने सर्वात मोठी कंपनी आहे आणि इतर सर्व कंपन्यांचा प्रॉफिट निगेटिव्ह आहे, परंतु ॲस्ट्रल पॉलीचा मागील 3 महिन्यांचा प्रॉफिट हा 3.33% वाढलेला आहे। आणि जर आपण 5 वर्षांचा प्रॉफिट पाहिला तर ॲस्ट्रल पॉलीने दरवर्षी 31.83% प्रॉफिट वाढवलेला आहे। क्वार्टरली रिझल्ट्समध्ये जर आपण पाहिलं तर नेट प्रॉफिट जवळपास डिसेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये 127 करोड रुपयाचा झालेला आहे। P&L स्टेटमेंट जर पाहिली तर नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत आहे आणि मागील 12 महिन्यामध्ये कंपनीला 517 करोड रुपयांचा प्रॉफिट झाला आहे। बॅलन्स शीट आपण पाहिली तर यामध्ये रिझर्व्ज आहेत कंपनीकडे 2074 करोड रुपयांचे। कॅश फ्लो सुद्धा उत्तम आहेत कंपनीचे। रेशोज छान आहेत। शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये FII कडे 21.93% स्टेक होता, तो त्यांनी थोडासा हलकासा कमी करून 19.85% वर आणला आणि DIAने मात्र 5.74 वरचा स्टेक 11.62% वरती आणला। पब्लिककडे 12.80% शेअर्स आहेत। यानंतर पुढची कंपनी आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड। मित्रांनो, ही भारतातील एकमेव कंपनी आहे की जी रेल्वेचे तिकीट बुकिंग करून देते। आणखीन काय काय करते IRCTC तर रेल्वेमध्ये पाणी विकण्याचं काम करते, त्याचसोबत इंटरनेट तिकीटिंग, त्याचसोबत ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि कॅटरिंग हॉस्पिटॅलिटी हे व्यवसाय रेल्वेमध्ये IRCTC करते। IRCTCच्या एका शेअरची प्राइस आहे 861 रुपये आणि हाय आहे 1279 आणि लो आहे 292। बुक व्हॅल्यू आहे 20.4 रुपये। आरओसी 16.5%, आरओई 11.6%। प्रमोटरकडे 67.4% शेअर्स आहेत, त्यातील एकही शेअर त्यांनी गहाण ठेवलेला नाही। फ्री कॅश फ्लो आहे 170 करोड रुपये। कंपनीवरती 108 करोडचं कर्ज आहे आणि या कर्जापोटी जे व्याज द्यावं लागतं त्याच्या 52.8% नफा कंपनी कमवते। डेट टू इक्विटी खूपच लो आहे, म्हणजे छान आहे। EPS 5.29 आहे आणि मागील 3 वर्षापासून
कोरोनामुळे काय झालं मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट 9.86% कमी झालेला आहे आणि विक्री सुद्धा 18.9% कमी झालेली आहे. क्विक रेशो चांगला आहे, करंट रेशो चांगला आहे. जर आपण स्टॉक प्राइस जर बघितली मागील 1 वर्षापासून ती कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे आणि मॅक्स चार्ट जरी आपण बघितला तर हा अप ट्रेंडमध्ये आहे आणि आता सध्या 2-3 नोव्हेंबर पासून हा स्टॉक साइडवेजमध्ये ट्रेड करत आहे मित्रांनो. FIIने 2019 मध्ये FII कडे 0% शेअर्स होते. त्यांनी आज रोजी डिसेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये 7.06% शेअर्स वाढवले आहेत. DIIने सुद्धा 4.69% स्टेक IRCTC मध्ये वाढवला आहे. पब्लिककडे 20.86% शेअर्स या कंपनीचे आहेत. यानंतरची कंपनी आहे हॅवेल्स इंडिया लिमिटेड. हॅवेल्स ही इलेक्ट्रिक वस्तू बनवते. यामध्ये कंझ्युमर प्रोडक्ट्समध्ये फॅन्स, लाइटिंग, अप्लायन्सेस, वॉटर हीटर, एअर कूलर, वॉटर प्युरिफायर, पर्सनल ग्रूमिंग, लाईट कंझ्युमर ड्युरेबल्स, सोलार, पंप, स्विचेस, स्विचगिअर, फ्लेक्झिबल केबल्स अशा प्रकारच्या वस्तू बनवते. इंडस्ट्रीयलमध्ये प्रोफेशनल लाइटिंग, सोलार, हेवी ड्युटी फॅन्स, केबल्स, मोटार्स, स्विचगिअर अँड कंट्रोल गिअर, पॉवर क्वालिटी सोल्युशन्स अशा प्रकारच्या वस्तू बनवते. हॅवेल्सच्या एका शेअरची किंमत 1210 रुपये आहे आणि ROE चांगला आहे 19.2 आणि 21.2. त्यानंतर प्रमोटरकडे 59.5% शेअर्स आहेत. त्यांनी सुद्धा शेअर घाण ठेवलेले नाहीत. कंपनीवर 454 करोड रुपयांचं कर्ज आहे. इंटरेस्ट कव्हरेज रेशो 28.4 आहे. अर्निंग्स पर शेअर 18.3 आणि क्विक रेशो आणि करंट रेशो छान आहे. मॅक्स चार्ट जर आपण पाहिला तर कंपनी अप ट्रेंडमध्ये आहे. हॅवेल्सची शेअर प्राइस करेक्ट झालेली आपल्याला दिसत आहे. या ठिकाणाहून हा बाउन्स बॅक करू शकतो मित्रांनो. हॅवेल्स कंपनीचा नेट प्रॉफिट 305.82 करोड मागील 3 महिन्यांमध्ये झालेला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जर विचार केला तर -12.66% हा प्रॉफिट कमी झालेला आहे. त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट्स आपण पाहिले तर मागच्या 3 महिन्यामध्ये कंपनीने 306 करोड रुपयाचा नफा कमावलेला आहे. P&L स्टेटमेंट जर आपण बघितले तर नेट प्रॉफिट सातत्याने दरवर्षी कंपनीचा वाढत चाललेला आहे. मार्च 2021 पर्यंत कंपनीने 1044 करोड रुपयांचा नफा कमावला होता. मागील 12 महिन्यामध्ये 1148 करोड रुपयांचा नफा झालेला आहे. अर्निंग्स पर शेअर सुद्धा वाढलेला आहे 18.32. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आपल्या गुंतवणूकदारांसाठी हा आहे की स्टॉकची प्राइस दरवर्षी किती टक्क्यांनी वाढते. त्याला स्टॉक प्राइस CAGR म्हणतात. मागील 10 वर्षांपासून कंपनीचा स्टॉक प्राइस दरवर्षी सरासरी 29% वाढलेली आहे. बॅलन्स शीट जर आपण बघितली तर रिझर्व्ह आहेत कंपनीकडे 5463 करोड रुपयांची. कॅश फ्लो पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे कंपनीचा. रेशो सुद्धा चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये FIIने काय केले 27.28% त्यांचा हिस्सा होता या कंपनीमध्ये, तो त्यांनी थोडासा कमी करून 26.51 वर आणला आहे आणि DIIने 4.30 वरून 6.26 वर आणलेला आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मित्रांनो 0.10%. पब्लिककडे याचा 7.66% हिस्सा आहे आणि अदर्सकडे 0.01%. यानंतर केमिकल सेक्टरमधील कंपनी आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड. पिडिलाइटचे ब्रँड्स आहेत मित्रांनो फेविकॉल MR, डॉक्टर फिक्सिट, फेविक्विक, एमसील, फेविस्टिक, हॉबी आयडियाज, फेविक्रिल आणि आणखीन वेगवेगळे त्यांचे ब्रँड्स आहेत. जबरदस्त कंपनी आहे केमिकल सेक्टरमधील. मार्केट कॅप आहे 1,26,117 करोड रुपये. एका शेअरची किंमत आहे 2482 आणि ROE सुद्धा उत्तम आहे. प्रमोटरकडे 70% होल्डिंग आहे. त्यांनी एकही शेअर घाण ठेवलेला नाही. कंपनीवर 763 करोड रुपयांचं कर्ज आहे. इंटरेस्ट कव्हरेज रेशो सुद्धा 42.9 उत्तम आहे. अर्निंग्स पर शेअर 24.8 आहे. क्विक रेशो 0.93 आणि करंट रेशो 1.50 आहे. ते सुद्धा रेशो चांगले आहेत. मॅक्स चार्ट जर आपण बघितला तर कंपनीचा जबरदस्त चार्ट आहे मित्रांनो. हे साईन असतं फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांचं. या कर्वमध्ये त्या कंपनीचा प्राइस चार्ट वर चाललेला आहे. या ठिकाणी 1 वर्षाचा जर आपण प्राइस चार्ट जर बघितला तर तो सुद्धा अप ट्रेंडमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पिअर कंपॅरिझन बघितलं तर सर्वात जास्त मार्केट कॅप पिडिलाइटचाच आहे ऑफकोर्स आणि मागील ROC आणि ROE जर आपण बघितला तर 29.42 आणि 22.51 चांगला ROC आहे पिडिलाइटचा आणि प्रॉफिट जे आहे ते 358 करोड रुपये मागील 3 महिन्यांमध्ये झालेला आहे. त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले तर क्वार्टर अँड क्वार्टर रिझल्ट यांचे उत्तम आहेत. डिसेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये 358 करोड रुपयांचा नफा झाला आहे. अर्निंग्स पर शेअर आहे 7 रुपये आणि 5 पैसे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण बघितले तर कंपनीचा जो नफा आहे दरवर्षी बघा मार्च 2010 मध्ये 273 करोडवरून 310 असा वाढत जाऊन हा मार्च 2021 मध्ये 1131 करोड रुपयाचा नफा कंपनीने कमावला होता आणि मागील 12 महिन्यांमध्ये कंपनीने 1259 करोड रुपयांचा नफा कमावलेला आहे. त्यानंतर स्टॉक प्राइस सुद्धा बघा जवळपास 33% दरवर्षी मागच्या 10 वर्षापासून दरवर्षी स्टॉकची प्राइस
33% वाढत आहे आणि मागील 1 वर्षामध्ये स्टॉक प्राइस 44% वाढलेली आहे. रिझर्व्हमध्ये कंपनीकडे 5,747 करोड रुपयांचे रिझर्व्ह आहेत. कॅश फ्लो मायनसमध्ये आहे. रेशोज चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटरकडे 69.98% शेअर, एफआयकडे 11.66%, DIA 7.48% आणि पब्लिककडे 10.88%. फंडामेंटली खूपच स्ट्रॉंग शेअर आहे मित्रांनो. पुढची कंपनी आहे बालकृष्णा इंडस्ट्रीज. ही कंपनी टायर सेक्टरमधील टॉपची कंपनी आहे मित्रांनो. आपण म्हणतो की MRF टॉपला आहे, परंतु बालकृष्णा इंडस्ट्रीज ही MRF पेक्षा सुद्धा खूप चांगली कंपनी आहे. ॲग्रिकल्चरल टायर्समध्ये कंपनी बघा ट्रॅक्टरचे टायर्स बनवते. हाय पॉवर ट्रॅक्टरचे टायर्स, स्मॉल ट्रॅक्टर, 2WD ट्रॅक्टर, कॉम्पॅक्ट युटिलिटी ट्रॅक्टर, मॉवर, हार्वेस्टर, हे हार्वेस्टर, ॲग्री ट्रक, बॅलर, ऑर्कड हार्वेस्टर, विनियार्ड हार्वेस्टर अशा प्रकारचे जे व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी ही बनवते. इंडस्ट्रियल टायर्समध्ये सुद्धा ही कंपनी कॉम्पॅक्ट लोडरचे टायर्स बनवते, एक्सकेवेटरचे टायर्स बनवते, स्किड स्टिअर, लोडर, ग्रेडर, फॉर्कलिफ्ट, टेल हँडलर, रोड रेल इक्विपमेंट अशा वेगवेगळ्या व्हेकल्सचे हे टायर ही कंपनी बनवते. OTR टायर्समध्ये सुद्धा बघा या ठिकाणी हे जे वेगवेगळे व्हेकल्स तुम्हाला दिसत आहेत यांच्यासाठी बालकृष्ण इंडस्ट्रीज हे टायर बनवण्याचं काम करते. यानंतर फायनान्शियल जर आपण बघितले तर कंपनीचे शेअर प्राइस आहे 2,290 रुपये, स्टॉकचा PE आहे 31, बुक व्हॅल्यू आहे 338, ROE ROC फारच उत्तम आहे. प्रमोटरकडे 58.3% शेअर्स आहेत, त्यापैकी त्यांनी सुद्धा कुठला शेअर घाण ठेवला नाही. कंपनीवरती 1,553 करोड रुपयांचं कर्ज आहे. त्या कर्जापोटी कंपनी जे व्याज द्यावं लागतं त्याच्या 211 पट कंपनी नफा कमवत आहे. कंपनीचा कॅश फ्लो जो आहे कंपनीचा तो चांगला आहे 416 करोड रुपये. डेट टू इक्विटी फार कमी आहे म्हणजे चांगला आहे. अर्निंग्स पर शेअर 73.8 रुपये प्रति शेअर आहे. मागील 3 वर्षांपासून कंपनीने दरवर्षी कंपनी 17.7% प्रॉफिट कमवत आहे. क्विक रेशो थोडासा हलकासा कमी आहे. क्विक रेशो 1 असायला पाहिजे. करंट रेशो सुद्धा कमी आहे. करंट रेशो 1.50 असायला पाहिजे. त्यानंतर प्राइस चार्ट जर आपण बघितला तर मागील 1 वर्षापासून प्राइस अप ट्रेंडमध्ये आहे. या ठिकाणी 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून शेअर प्राइस खाली आली होती. त्यानंतर 200 डे पासून याने पुन्हा बाउन्स बॅक केला आणि शेअर प्राइस आता 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करत आहे. पेअर कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं MRF सोबत जर याची तुलना केली तर MRF पेक्षा सुद्धा ROC आणि ROE उत्तम आहे बालकृष्ण इंडस्ट्रीजचा. आणि मार्केट कॅपच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर MRF पेक्षा सुद्धा मोठी कंपनी आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. नेट प्रॉफिट झाला आहे मागच्या 3 महिन्यामध्ये कंपनीला 391.03 करोड रुपयाचा. त्या MRFला जर बघितलं तर 189.06 करोड रुपयांचा प्रॉफिट झाला आहे. तर टॉप टायर सेक्टरमधील टॉप कंपनी आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले तर नेट प्रॉफिटसुद्धा सातत्याने दर क्वार्टरमध्ये कंपनीचा वाढत आहे आणि सप्टेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये 391 करोड रुपये प्रॉफिट कंपनीला झाला आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण जर बघितली तर मार्च 2010मध्ये कंपनीला 219 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तो वाढत जाऊन मार्च 2021मध्ये 1178 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट झाला आहे आणि मागील 12 महिन्यामध्ये 1427 करोड रुपयांचा. म्हणजेच प्रॉफिट वाढत चाललेला आहे मित्रांनो. आणि प्रॉफिट वाढला की शेअरची प्राइस वाढत असते. स्टॉक प्राइस जर आपण बघितलं CAGR कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न तर मागच्या 10 वर्षापासून कंपनी 36% शेअरची प्राइस दरवर्षी वाढत आहे. बॅलन्स शीट बघितली तर रिझर्व्ह आहेत 6,500 करोड रुपयांचे. कॅश फ्लो आहे पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे. रेशोसुद्धा चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये FIAने त्यांच्याकडील स्टेक 11.46% वरून 15.07% केला आहे. DIAने मात्र 15.0% वरून 11.59% केला आहे. पब्लिककडे 15.05% स्टेक आहे या कंपनीचा. पुढचा स्टॉक आहे इन्फो एज इंडिया लिमिटेड. मित्रांनो ही कंपनी कोणता व्यवसाय करते ते आपण पाहूया. कंपनी ही पॅरेंट कंपनी आहे वेगवेगळ्या कंपन्यांची. Naukri.com, Naukrigulf.com, शिक्षा, जीवनसाथी.com, 99 एकर्स, फर्स्ट Naukri.com, क्वाड्रँगल, जॉब हे या कंपन्यांची पॅरेंट कंपनी आहे. आणि या कंपनीने आणखीन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे जसे की झोमॅटो, कॅनवेरा, हॅपी अनमॅरिड, बिग स्टायलिस्ट, रिअर मीडिया कंपनी, वॅकेशन लॅब्स अशा वेगवेगळ्या डर्प अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्फो एजने गुंतवणूक केलेली आहे. एका शेअरची प्राइस आहे 4,845 रुपये. मार्केट कॅप आहे 62,395 करोड रुपये. हाय गेला होता 7,465 वरती आणि सध्या आता हा 4,024 लोच्या आसपास आहे. स्टॉकचा PE फार उत्तम आहे मित्रांनो 6.29 म्हणजे प्राइसच्या तुलनेमध्ये अर्निंग्ज जबरदस्त आहे. हा स्टॉक स्वस्त तुम्हाला मिळत आहे असं आपण म्हणू शकतो. बुक व्हॅल्यू आहे 1,501 रुपये म्हणजे ही जर कंपनी आज रोजी विकली तर प्रति शेअर तुम्हाला 1,501 रुपये मिळू शकतो. ROC मात्र कमी आहे. ROE कमी आहे. प्रमोटरकडे 38.4% शेअर्स आहेत. त्यातील त्यांनी शेअर्स प्लेस केलेले नाहीत. कंपनीवरती कर्ज आहे 55 करोड रुपयांचं. इंटरेस्ट कव्हरेज रेशो जबरदस्त आहे 555.
अर्निंग्स पर शेअर हे सुद्धा खूप उत्तम आहे. 965 रुपये प्रति शेअर नफा ही कंपनी कमवते. मागील 3 वर्षांमध्ये प्रॉफिट कंपनीचा कमी झाला आहे. क्विक रेशो आणि करंट रेशो जबरदस्त आहे, 4.36 4.36. त्यानंतर आपण जर प्राइस चार्ट जर बघितला मागच्या 1 वर्षांपासून कंपनी अप ट्रेंडमध्ये होती. या ठिकाणी ऑक्टोबर 2021 मध्ये 7,019 रुपयांवरती स्टॉक गेला आणि तिथून हा करेक्ट झालेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी हा आलेला आहे 4,000 समथिंग 4,844 रुपयावर हा ट्रेड करत आहे. तुम्हाला संधी निर्माण झाली आहे हा स्टॉक घेण्याची. पण या स्टॉकमध्ये फ्रेश एंट्री केव्हा करायची? जेव्हा गोल्डन क्रॉस होईल, म्हणजे हा गोल्डन जो बार आहे, गोल्डन लाईन जी आहे ती आहे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि ब्लॅक लाईन आहे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. जेव्हा ही 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करेल ब्लॅक लाईनला, त्यावेळेस या ठिकाणी एंट्री करण्यासाठी उत्तम हा शेअर आहे मित्रांनो. फंडामेंटल जबरदस्त कंपनी आहे. जर आपण कंपनीचं मार्केट कॅप बघितलं 62,394 करोड आहे. नेट प्रॉफिट बघा, मागच्या 3 महिन्यामध्ये कंपनीला 4,598 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट झालेला आहे आणि पर्सेंटेज जर बघितलं 262% प्रॉफिट वाढलेला आहे मित्रांनो. मात्र मागील 3 वर्षात जर विचार केला तर कंपनीचा प्रॉफिट निश्चितच कमी कमी होत चाललेला आहे. क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले तर नेट प्रॉफिट मागच्या सप्टेंबर 2021च्या त्रिमाहीमध्ये 7,371 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मात्र यामध्ये प्रत्यक्ष बिझनेस करून त्यांना 364 करोड रुपयाचा सेल करून ऑपरेटिंग प्रॉफिट 35 करोडच आहे. मात्र अदर इन्कम जे आहे 8,315 करोड झालेला आहे. म्हणजे मेन बिझनेस न करता इतर बिझनेसमधून कंपनीने हा नफा कमावलेला आहे. ही थोडीशी चिंतादायक बाब असते इन्व्हेस्टर्ससाठी, कारण मेन बिझनेसमधून प्रॉफिट जास्त झाला पाहिजे. मात्र डिसेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये कंपनीने 114 करोड रुपयाचा प्रॉफिट कमावलेला आहे. अर्निंग्स पर शेअर आहे 357.07 रुपये. P&L स्टेटमेंट जर बघितली तर कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत आहे आणि मार्च 2021मध्ये 1407 करोड रुपये आणि सध्या 12 महिन्यात मागील 12,428 करोड रुपयांचा प्रॉफिट कंपनीला झाला आहे. स्टॉकची प्राईस जर आपण बघितली तर मागील 1 वर्षामध्ये स्टॉक प्राईस फक्त 1% वाढलेली आहे आणि 10 वर्षामध्ये 31%. म्हणजे ही संधी आहे, गोल्डन चान्स आहे आपल्याला या कंपनीमध्ये एंट्री करण्याचं. मित्रांनो, ही कंपनी खूपच चांगली आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि एंट्री तुम्ही कधी करणार ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. रिझर्व्ज आहेत कंपनीकडे 19,205 करोड रुपयांचे रिझर्व्ज कंपनीकडे आहेत. कॅश फ्लो सुद्धा चांगले आहेत, पॉझिटिव्ह कॅश फ्लो आहे, रेशोज चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितले आपण तर FII-कडे 36.37% शेअर्स आहेत, DII-कडे 14.36% आणि पब्लिककडे 10.78% शेअर्स या कंपनीचे आहेत. मित्रांनो, यानंतरची पुढची कंपनी आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. आता ही कंपनी काय करते? सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ऑपरेट्स ॲज अ सिक्युरिटी डिपॉझिटरी इन इंडिया. म्हणजे आपण जी डीमॅट अकाउंट काढतो ती डीमॅट अकाउंट ॲक्च्युली त्या डीमॅट अकाउंट ही कंपनी सांभाळते आणि या कंपनीचा टायअप आहे BSE सोबत, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सोबत. भारतामध्ये मेन 2 डिपॉझिटरीज आहेत, एक आहे CDSL आणि दुसरा आहे NSDL. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे व्यवहार आहेत त्यांचा सर्व लेखाजोखा ही NSDL बघते आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सगळे व्यवहार हे CDSL बघते. आपले डीमॅट अकाउंटसुद्धा यांच्याकडं देखरेखीसाठी यांच्याच ताब्यामध्ये असतात. आपण म्युच्युअल फंड जरी विकत घेतले तर त्यांची युनिटसुद्धा CDSLच बघते. या ठिकाणी आपण जर बिझनेस बघितला तर डीमॅट कस्टडी यांच्याकडे आहे 5,38,923 मिलियन डीमॅट अकाउंट्सची कस्टडी यांच्याकडे आहे. म्हणजे ही मोनोपॉली आहे 2 कंपन्यांची, CDSL आणि NSDL. कंपनी शेअर प्राईस आहे 1,574. ROE ROC उत्तम आहे 32 आणि 25चा. प्रमोटरकडे 20% शेअर्स आहेत, त्यांनी गहाण ठेवलेलं नाही. डेट आहे कंपनीवर 0.24 करोड म्हणजे 24 लाख रुपये आणि इंटरेस्ट कव्हरेज आहे 16,944. अर्निंग्स पर शेअर आहे 24.4. मागील 3 वर्षांपासून कंपनी 24.8% प्रॉफिट वाढला आहे कंपनीचा दरवर्षी. क्विक रेशो करंट रेशो सुद्धा फारच छान आहे. शेअर प्राईस जर मॅक्स बघितली तर शेअर प्राईस अप ट्रेंडमध्ये आहे आणि या ठिकाणी हा 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज सोबत या स्टॉकची प्राईस जी आहे ती ट्रेड करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. पेअर कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं तर नेट प्रॉफिट 76.25% CDSLचा वाढलेला आहे. क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितलं तर नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. आता सप्टेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये कंपनीला 86 करोडचा नफा झाला आहे. P&L स्टेटमेंट जर बघितली तर मार्च 2021मध्ये 200 करोडचा नफा झाला होता आणि मागील 12 महिन्यामध्ये कंपनीला 255 करोडचा नफा झालेला आहे. स्टॉक प्राईस CAGR जर बघितलं तर 1 वर्षामध्ये कंपनीची शेअर प्राईस 209% वाढली आहे मित्रांनो. बॅलन्स शीटमध्ये रिझर्व्ज आहेत कंपनीकडे 827 करोड रुपयांचे. कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे, रेशोसुद्धा चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्न 20% फक्त प्रमोटरकडे आहेत, बाकी शेअर होल्डिंग पॅटर्न सध्या अवेलेबल नाही. मित्रांनो, यानंतरची कंपनी आहे पॉलीकॅब इंडिया लिमिटेड. ही सुद्धा इलेक्ट्रिक इक्विपमेंट बनवते. कंपनी कोणते प्रोडक्ट बनवते ते आपण पाहूया. केबल्स, वायर्स, फॅन्स, लाइटनिंग्स अँड ल्युमिनरीज,
स्मार्ट ऑटोमेशन सोल्युशन, स्विचेस, स्विच गिअर, सोलार प्रोडक्ट्स, ॲक्सेसरीज, पंप्स, ॲप्लायन्सेस, EPC, टेलिकॉम असे वेगवेगळे प्रोडक्ट ही कंपनी बनवते. मिस्टर वॉरन बफेट म्हणतात की नो मॅटर व्हॉट हॅपन्स इन फ्युचर बट नेक्स्ट जनरेशन विल कन्झ्युम मोर. म्हणजे नेक्स्ट जनरेशन कन्झ्युम्शन जास्त करणार आहे मित्रांनो. त्यामुळं पॉलीकॅब ही कंपनी जबरदस्त आहे. हिचं कन्झ्युम्शन सुद्धा खूप चांगलं आहे. कंपनी शेअर प्राईस आहे जे 2497 रुपये आणि ROE ROC चांगला आहे. ROC कधी बघायचं आहे मी यापूर्वी सांगितलं. ROC जर कंपनीवर कर्ज असेल तर ROC बघायचा आणि कंपनीवर कर्ज नसेल तर ROE बघायचा. कंपनीवर कर्ज आहे 247 करोड रुपयांचं म्हणून ROC बघायचा. तो आहे 24.3%. तो किती असायला पाहिजे तर 20 पेक्षा जास्त असायला पाहिजे म्हणजे उत्तम आहे. त्यानंतर प्रमोटरकडे आहेत 68.2% होल्डिंग. त्यातील एकही शेअर त्यांनी घाण ठेवला नाही. इंटरेस्ट कव्हरेज रेशो सुद्धा चांगला आहे 28.4 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्री कॅश फ्लो हा जबरदस्त आहे 1047 करोड म्हणजे एवढा कॅश फ्रीमध्ये आहे कंपनीकडं. डेट टू इक्विटी 0.05. तो किती असायला पाहिजे हे मी सांगितलंय. तो 1 पेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे कमीच आहे या ठिकाणी. EPS आहे 58.2 रुपये. EPS जितका अधिक असेल तितकं चांगलं. कंपनीचा प्रॉफिट मागच्या 3 वर्षांमध्ये दरवर्षी 34.4% प्रॉफिट कंपनीचा वाढला आहे. विक्री मात्र त्या मानाने तेवढीशी वाढली नाही, 9.65% वाढले. क्विक रेशो 1.26 आहे. क्विक रेशो किती असायला पाहिजे मिनिमम 1 असायला पाहिजे. इथे 1.26 आहे म्हणजे चांगला आहे. करंट रेशो 1.5 असायला पाहिजे. तो 2.40 आहे म्हणजे खूपच चांगला आहे. शेअरची जर प्राईस आपण मॅक्स बघितली तर शेअर प्राईस अप ट्रेंडमध्ये आहे मित्रांनो. जबरदस्त ही कंपनी आहे आणि लोक प्रीमियम पे करून याचा स्टॉक घ्यायला तयार आहेत. पिअर कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर पॉलीकॅब टॉपला आहे. मार्केट कॅपच्या हिशोबाने 37,306 करोड रुपयांचा मार्केट कॅप आहे. नेट प्रॉफिट सुद्धा मागच्या 3 महिन्यांमध्ये 314.51 करोड रुपये झालेला आहे. तो 20% आसपास वाढलेला आहे. इंडस्ट्री PE आहे 36.66 आणि पॉलीकॅपचा PE आहे 42.99 म्हणजे थोडासा स्टॉक हा महाग आहे. क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले तर डिसेंबर 2021च्या क्वार्टरमध्ये कंपनीने 315 करोड रुपयांचा प्रॉफिट कमवला आहे आणि त्याच्या आधीचं जर क्वार्टर आपण डिसेंबर 2020चं बघितलं 262 करोड कमवलं आहे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा या कंपनीचा प्रॉफिट वाढलेला आहे मित्रांनो. P&L स्टेटमेंट जर आपण बघितली तर नेट प्रॉफिट जो आहे कंपनीचा मार्च 2021 मध्ये 882 करोड झाला होता आणि मागच्या 12 महिन्यामध्ये कंपनीचा 868 करोड रुपये झाला आहे म्हणजे थोडासा प्रॉफिट कमी झालेला आहे. प्रॉफिट वाढला तरच कंपनी शेअर प्राईस वाढते हे लक्षात ठेवा. स्टॉक प्राईस CAGR जर बघितलं तर एका वर्षात कंपनीच्या स्टॉकची प्राईस 94% वाढली आहे मित्रांनो. बॅलन्स शीटमध्ये रिझर्व्ह बघितलं 4740 करोड रुपयांची रिझर्व्ह कंपनीकडे आहेत. कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे. रेशो चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये FII-कडे 6.43% आणि DI-कडे 8.66% शेअर्स आहेत आणि पब्लिककडे 16.77% हिस्सा या कंपनीचा आहे. यानंतर आपल्या या लिस्टमधली शेवटची कंपनी आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. मित्रांनो इन फ्युचर लोक हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स काढत आहेत. इन्शुरन्स सेक्टर जबरदस्त ग्रो करणार आहे आणि लोकांमधलं अवेअरनेस वाढलं आहे. त्यामुळं ह्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. SBI लाईफ इन्शुरन्सचे प्लॅन्स आहेत आरोग्य शील्ड, SBI लाईफ, SBI लाईफ सरल जीवन विमा, SBI पूर्ण सुरक्षा, संपूर्ण कॅन्सर सुरक्षा, रक्षक पॉलिसी अशा वेगवेगळ्या पॉलिसीज SBI लाईफ इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. यामध्ये टर्म इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स अनेक वेगवेगळे स्कीम्स यामध्ये आहेत. SBI लाईफ इन्शुरन्सच्या एका शेअरची प्राईस आहे 1172. ROE ROC 13.7 15.4 आहे. प्रमोटरकडे 55.7% आहेत. एकही शेअर घाण नाही. कंपनीवर 0 कर्ज आहे म्हणजे डेट फ्री कंपनी आहे. फ्री कॅश फ्लो जबरदस्त आहे 23,763 करोड रुपये. अर्निंग्स पर शेअर 13.7 रुपये आहे आणि क्विक रेशो 1.37 आणि करंट रेशो 1.37 आहे. प्राईस चार्ट जर बघितला तर मागील 1 वर्षापासून प्राईस चार्ट अप ट्रेंडमध्ये आहे. मॅक्स चार्ट जर आपण बघितला तर मॅक्स चार्ट सुद्धा काय आहे अप ट्रेंडमध्ये असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी संधी निर्माण झाली होती ह्या स्टॉकमध्ये एंट्री करण्याची. यानंतर पिअर कंपॅरिझन आपण पाहू. SBI लाईफ इन्शुरन्स मार्केट कॅप आहे 1,17,243 करोड रुपये. नेट प्रॉफिट झाला आहे कंपनीला मागच्या 3 महिन्यामध्ये 364 करोडचा. 56% प्रॉफिट वाढलेला आहे आणि विक्री मात्र कंपनीची सगळ्याच कंपन्यांची विक्री जवळपास निगेटिव्ह दाखवत आहे, कमी झालेली आहे विक्री. ROC ROE पण चांगला आहे. त्यानंतर क्वार्टरली रिझल्ट जर आपण बघितले नेट प्रॉफिट कंपनीला डिसेंबर 2021 क्वार्टरमध्ये 364 करोड रुपयांचा झाला आहे. P&L स्टेटमेंटमध्ये बघितलं 2021च्या मार्च आर्थिक वर्षामध्ये 1456 करोडचा प्रॉफिट कंपनीला झाला आहे. आता मागील 12 महिन्यामध्ये 1366 करोडचा प्रॉफिट झाला आहे म्हणजे थोडासा प्रॉफिट कंपनीचा कमी झाला आहे. स्टॉक प्राईस CAGR जर बघितलं तर 1 वर्षामध्ये कंपनीच्या शेअरची प्राईस 36% वाढली आहे. मागच्या 3 वर्षांमध्ये 26% हा स्टॉक प्राईस दरवर्षी वाढत आहे. सेल्ससुद्धा कंपनीची विक्री बघा या ठिकाणी 33% 34% विक्री वाढली आहे. प्रॉफिट मात्र तेवढासा वाढलेला नाही. मात्र मागच्या 10 वर्षांमध्ये सरासरी प्रॉफिट 14% वाढलेला आहे. बॅलन्स शीटमध्ये जर बघितलं कंपनीकडे रिझर्व्ह आहेत 10,198 करोड रुपयांचे. कॅश फ्लो
जबरदस्त आहे, 4,677 करोड रुपयाचा नेट कॅश फ्लो आहे कंपनीचा. रेशो चांगले आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्न FII कडे 24.47% शेअर आहेत, DII कडे 12% शेअर्स आहेत आणि पब्लिककडे 7.84% शेअर्स आहेत. FII ने त्यांचा स्टेक वाढवला आहे, म्हणजे त्यांचा या कंपनीवरती प्रचंड विश्वास आहे आणि फ्युचर ग्रोथमध्ये त्यांचा विश्वास आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आपण फंडामेंटली टॉप 10 स्ट्रॉंग कंपन्या बघितल्या की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुमची वेल्थ वाढवू शकता. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.